आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। 400 पारचा नारा मोदींनी दिला, पण 200 पारही जाऊ शकले नाहीत। हिम्मत असेल तर शिंदेंनी मोदींना त्यांची चूक दाखवावी, संजय राऊत यांचं मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान। विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांवर विविध शासकीय विभागांची धाड। नाशिक शिक्षक मतदारसंघातून विवेक कोल्हे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यावर देखील धाड। संजीवनी शिक्षण संस्थेच्या कागदपत्रांची देखील तपासणी। लोकसभेत शिंदे अजित पवार भाजपच्या बॅनरवर देखील बाळासाहेबांचा फोटो होता। ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांचं विधान, तर मोदींऐवजी बाळासाहेबांचा फोटो हा नियतीनं केलेला न्याय। जाधवांची शिंदे गट आणि भाजपवर टीका। पात्रता नसलेल्यांना पक्षाने मोठं केलं, ज्यांना मोठं केलं त्यांनीच पक्षाशी गद्दारी केली। माजी खासदार प्रतापराव पाटील यांनी पक्षांतर्गत विरोधकांना फटकारलं। पक्षाने जाण्याचे मोठं करण्याचं काम, अशा लोकांनी पक्षाशी गद्दारी करावी आणि इम्तियाज जलील लोकसभेमध्ये पराभूत झाल्यामुळे समर्थक भाऊक। आदर्श बँकेतील ठेवीदारांची इम्तियाज जलील यांच्या घरासमोर गर्दी। इम्तियाज जलील यांच्या गळ्यात पडून आदर्श बँकेतील ठेवीदारांना अश्रू अनावर। शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचा निवडणुकीमधील विजय मॅनेज। हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांची पोलिसात तक्रार। मतमोजणी केंद्रावर बंदी असतानाही मोबाईल वापरल्याचा आरोप। भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला लोक कंटाळले। भाजपकडून पराभवाचा खापर अजितदादांवर फोडण्याचं काम सुरू। आमदार सतेज पाटलांचा भाजपवर निशाणा।